नमस्कार मित्रांनो, एकांत रायडर या चॅनलवर पुन्हा तुमचं एकदा स्वागत। आज आपण एका नाश्त्याच्या सेंटरला आलेलो आहोत। बऱ्याच वेळा मुलांना शाळेत सोडल्यानंतर या मार्गाने जाताना या ठिकाणी मला भरपूर गर्दी दिसली आणि गर्दी म्हणजे काहीतरी चांगलं एवढं अनुभवाने कळालेलं आहे। त्याचसोबत छान कुठले वास जे आहेत खाद्यपदार्थांचे तेही आकर्षित करत होते या चौकामध्ये। तर म्हणून आज आपण खास हे जे नाश्ता सेंटर आहे हे कव्हर करायला आलो आहोत। इथे आपण बघूया किती पदार्थ तुमच्यासमोर आणू शकतो। तर एक एक पदार्थ तुमच्यासमोर आणले जातील। मी आहे राहुल नाईक आणि तुम्ही पाहताय एकांत रायडर। आपण आज आलेलो आहोत श्री स्वामी समर्थ स्नॅक सेंटरला। तुम्हाला थोडी अजून माहिती कळण्यासाठी या बाजूला ज्ञानप्रबोधिनी आहे त्याच्या डाव्या हाताला, आणि ही जी गल्ली आहे या गल्लीच्या शेवटी MES बॉईज हायस्कूल आहे आणि हाच रोड खाली जो जातो तो तुम्हाला विजय टॉकीज जे आहे त्या चौकाकडे नेतो, लक्ष्मी रोडकडे। आपण जे आलेलो आहोत ते श्री स्वामी समर्थ स्नॅक सेंटरला, जे की छत्रपती राजाराम महाराज चौक इथे सिच्युएटेड आहे। चला, जो पहिला पदार्थ आपण इथे घेतलेला आहे तो म्हणजे यांचे पोहे। क्वांटिटी भरपूर आहे। पोहे आपण घरी बनवतो तसे दिसत आहेत आणि वरती त्यांनी छानपैकी शेव दिलेली आहे। मिरच्याही भरपूर दिसतात। बघूया पहिला घास श्री स्वामी समर्थ नाश्ता सेंटरचे पोहे। घरगुती पद्धतीचे पोहे आहेत, छान आहेत। पोहे सुटे सुटे एकदम व्यवस्थित भिजलेले आहेत आणि फ्रेश बनलेत हे कळतं तुम्हाला। कांदा सगळं प्रमाण जास्त आहे, त्यात त्यांनी शेंगदाणे पण टाकलेले आहेत आणि मला आवडणारी मिरची। पोह्यांची चव छान आहे, पोहे अप्रतिम। तुम्ही ते आल्यावर पोहे खाऊ शकता। पहिलाच पदार्थ, छान सुरुवात। तिथला दुसरा पदार्थ जो आपण घेतलेला आहे तो म्हणजे इडली वडा सांबार। मेदूवडा एक सिंगल इडली आणि त्याच्यावरती ही खोबऱ्याची चटणी दिसते आणि विशेष म्हणजे सांबार त्यांनी जेव्हा दिला ना तेव्हा आपण मिसळीचं सॅम्पल कसं घेतो त्याच्यावर वरती थोडी तर्री, तसं त्यांनी सॅम्पलवर वरती थोडी तर्री दिली। मजेशीर वाटलं मला। बघूया चव कशी येते। आधी इडलीचा घास घेऊया। छान आहे। त्यांनी जी तर्री दिली होती तर्रीने वाटलं थोडं तिखट असेल। छान एकदम घरगुती पद्धतीचे सगळे पदार्थ आहेत। पोहे आपण पाहिले, पोहे पण एकदम सुंदर, असं वाटतं जसे घरी बनलेत। तोच प्रकार तुम्हाला या इडली वडा सांबारमध्ये मिळेल। सांबार ही एकदम तसंच आहे, घरगुती पद्धतीचं सांबार आहे आणि जास्त तिखट मसालेदार असा या गोष्टींचा मारा नाही आहे याच्यात, म्हणून तुम्ही खाल्लं तर तुम्हाला त्याचा त्रास होणार नाही हे मात्र नक्की। आणि इथली जी गर्दी आहे ते पाहून ही गोष्ट समजते, कारण का आजकाल लोकांना जास्त घरगुती पद्धतीचं गोष्टी आवडतात। कधीतरी मज्जा म्हणून तेलकट मसालेदार हे खाल्लं ठीक आहे, पण रोज जर तुम्ही बाहेर खात असाल तरी अशी ठिकाणं शोधण्यासाठी किंवा अशी ठिकाणं मिळणं हे पण एक नशीब आहे। माझं पहिलं लक्ष गेलं त्या सांबारकडे। इडली देखील एकदम सॉफ्ट आहे, छान इडली आहे। म्हटलं तसं एकदम घरगुती पद्धतीचं सगळं। आता आपण वड्याकडे जाऊया। मेदूवडा, वड्याचा खाण्या अगोदरच एक छान वास आला
तो वास मेदूवड्याची ओळख करून देतो. असा वास इथे या मेदूवड्याचा आला. चव बघूया. छान आहे. परत म्हटलं तसं अगदी घरगुती पद्धत. हे दोन्ही पदार्थ, रादर 3 पदार्थ, पोहे, इडली आणि हा मेदूवडा छान आहे. अगदी चविष्ट. तुम्हाला अगदी वाटेल तुमच्या आईने किंवा तुमच्या बायकोनी हे पदार्थ तुमच्यासाठी बनवलेत. एवढा साधेपणा आणि आपुलकीपणा या पदार्थांमध्ये आहे. पण एकदम साधं दिसतंय. वरती शेव टाकली आहे, हिरवा मटार, इथे टमॅटोचा एक टमॅटो पण टाकलेला दिसतोय, कोथिंबीर. मी सहसा उपीटाबरोबर चटणी किंवा सांबार घेत नाही, पण इथे मुद्दाम घेतली आहे. चटणीची मला चव बघायची होती. ही चटणी खोबऱ्याची चटणी आहे. चला आधी नुसती उपीटाची चव घेऊन बघूया. छान उपीट. गोडसरपणाचा अंश नाही आहे, तिखटही नाही आहे जास्त, पण छान असं कोकणस्थ पद्धतीचं ते उपीट दिसतं आहे. प्रत्येक पदार्थामध्ये, प्रत्येक घासामध्ये घरी बनवल्याचा आपुलकीचा, प्रेमाची जाणीव होते. पुढचा जो पदार्थ आपण इथे घेतलेला आहे तो म्हणजे माझा आवडता बटाटे वडा सांबार, आणि त्याच्यासोबत हे 2 पाव पण येतात. तुम्ही पाव नाही घेतले तरी चालतील, पण मी मुद्दाम पाव घेतले. इथे जी लोक नाश्ता प्रेफर करतात तो हा वडा सांबार पाव. पोट भरण्यासाठी पाव हा नेहमीच मदत करतो. तुम्ही हेल्थ कॉन्शियस असाल, पाव टाळला तरी चालेल. पहिला घास बघूया. आधी ब्रेड, हा पाव आणि सांबार याची टेस्ट बघूया. मी मगाशी सांगितलं तसं सांबार एकदम घरगुती. मजा तुम्हाला येईल ती ब्रेड आणि पाव आणि वड्याबरोबर. वडा मजेदार आहे. झटका दिला पहिल्याच घासात. मला मिरची आली की नाही मला माहीत नाही पहिल्या घासाला. बघूया. पण वडा आवडला बरं का मला. झटकेदार असा वडा वाटला मला. तुम्हाला जेवढं पाहिजे तेवढं सांबार आणि चटणी तुम्ही इथून घेऊ शकता. चटणी आणि सांबारचे 2 मोठी पातेली त्यांनी बाहेर काउंटरवरच ठेवली आहेत. ज्यांना पाहिजे त्यांना एक्स्ट्रा सांबार आणि चटणी घेऊ शकतात. सांबार एकदम माइल्ड आहे, पण वडा जो आहे ना, वड्यामध्ये एक झटका आहे आणि तो झटका छान गंमत आणतो आहे. काहीतरी गमतीशीर खायचं असेल ना, हे नक्की का, आनंद येईल तुम्हाला. वडा सांबार आणि पाव. श्री स्वामी समर्थ नाश्ता सेंटर, इथे आपण अनेक पदार्थ जे आहेत ते खाऊन बघितले. प्रत्येक पदार्थ हा एकदम चविष्ट होता, एकदम साधा, कुठल्याही याच्यात जास्त मसाल्यांचं प्रमाण नाही, अगदी घरगुती. सुरुवातीला मी जे पोहे घेतले होते त्या पोह्यांपासूनच किंवा त्या पदार्थांपासूनच या नाश्ता सेंटरबद्दलचं माझं, त्या पदार्थापासूनच माझं जे कौतुक आहे हे सुरू झालं. आणि अगदी शेवटचा जो आपण वडा सांबार घेतला त्या पदार्थापर्यंत माझं ते कौतुक किंवा माझं जे अपेक्षांचं एक लेवल आहे ती एकदम स्टेडी राहिली. कुठल्याही पदार्थामध्ये तुम्हाला असं नाही वाटलं का ही गोष्ट जास्त आहे किंवा ही गोष्ट कमी आहे. सगळ्या गोष्टी एकदम बॅलन्स. म्हणून मला हे इथला प्रत्येक पदार्थ आवडला. प्रत्येक पदार्थामध्ये एक आपुलकीपणा होता, घरगुतीपणा होता. आणि निश्चितच त्यासाठीच इथे सगळी जी गर्दी आपल्याला सकाळी सकाळी दिसते ती आहे. तिथली जी वेळ आहे ती तुम्हाला वेळ, पत्ता, या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या व्हिडिओमध्ये मिळतीलच. चॅनलवर व्हिडिओमध्ये तर मिळतीलच, डिस्क्रिप्शनमध्येही खाली मिळतील. त्याशिवाय आपण जी पिन कमेंट करतो त्या पहिल्या पिन कमेंटमध्येही तुम्हाला त्या सगळ्या गोष्टी मिळतील. तर
इथली जी वेळ आहे सकाळची नाश्त्याची सकाळी 6 ते दुपारी 12पर्यंत आहे आणि 12च्या नंतर त्यांचं जेवण चालू होतं ते साधारण 3 पर्यंत असतं आणि विशेष म्हणजे हे रोज सुरू असतं, त्यांना इथे सुट्टी नाही. तर तुम्ही जर कुठल्याही दिवशी नाश्त्याला इथे येणार असाल, अगदी रविवारी नाश्त्याला येणार असाल तर इथे या. रोज खाण्यासारखं, रोज पचण्यासारखं तुम्हाला इथे नाश्त्याचे पदार्थ मिळतील. इथे कुठलाही पदार्थ खाऊन तुम्हाला त्रास होण्याची शक्यता नाही. तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला खाली कमेंट करून सांगा. मला तर इथला प्रत्येक पदार्थ तुम्हाला रेकमेंड करण्यासारखाच वाटला आणि तुम्ही इथे मी जे पदार्थ खाल्ले तर कुठलाही पदार्थ तुम्ही खाऊ शकता. डोळे झाकून तुम्ही तो प्रत्येक पदार्थांचा आस्वाद घेऊ शकता. फक्त एक आहे, जो वडा सांबारमधला जो वडा होता त्या वड्याने मला खूप मजा दिली. बाकीचे जे पदार्थ आहेत ते तुम्ही रोज खाण्यासारखे आहेत. वडा जो आहे तो हलकासा झटका होता आणि म्हणून तो विशेष वडा खाण्यासाठी मला खूप मजा आली. तर तुम्ही इथे येऊन कुठलाही पदार्थ खा, तुम्हाला निश्चितच छान वाटेल. मी आशा करतो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. तर आपल्या मित्रपरिवाराबरोबर हा व्हिडिओ नक्की शेअर करा आणि तुम्हाला कुठला पदार्थ आवडला ते खाली कमेंट करून सांगा. असंच जर कुठलं ठिकाण असेल तर तुम्ही मला रेकमेंड करू शकता. कसं आहे, हे ठिकाण मला कोणी रेकमेंड केलं नव्हतं. जाता येता रस्त्यावर मी जी गर्दी इथे पाहायचो आणि जो वास यायचा खाद्यपदार्थांचा, त्या गोष्टींनी मी इथे आकर्षित झालो होतो आणि म्हणून हे ठिकाण मला कळालं. क्वचित असं होतं की एखादं ठिकाण जे आहे ते इतकं छान मिळतं, तिथे पदार्थ इतकं छान मिळतात, त्यातलंच हे एक ठिकाण होतं ते मी तुमच्यासमोर आज सादर केलं. आणि हो, स्वातीच्या नवीन कुकिंग चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. मित्रांनो, भेटूया आता पुढच्या शुक्रवारी एका नवीन ठिकाणी एक नवीन पदार्थ घेऊन. तोपर्यंत पाहत राहा एकांत रायडर. नमस्कार.